सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबईकरांकरताय। मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसेल असा भाजपचे नेते कृपाशंकर सिंग म्हणतात, तर यांचा माज निवडणुकीत उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा सचिन अहिर यांचा पलटवार आहे। भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीयों का महापौर बने, देश को संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। आता तुम्ही बघता की कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातो आहे, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। निवडणुकीकरता राहुल गांधींचा मुंबईत दौरा नाहीये। मुंबई पालिका प्रचारात काँग्रेसचा निरुत्साह आहे का, हा मुद्दा उपस्थित आहे। काँग्रेसकडून अद्याप मोठ्या प्रचार सभांची घोषणाच नाहीये, तर तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 तारखेला मुंबईत येत आहेत। प्रसंग कार्यक्रम जरी धार्मिक कार्यक्रमासंदर्भात असला, पुस्तक प्रकाशनाचा असला, तरी मनपा निवडणुकीत पंतप्रधान मोदी मुंबईत येणं हे अर्थातच महत्त्वाचं मानलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे 80 उमेदवारांना एबी फॉर्म आहेत। महापालिकेत वंचितची दावेदारी दखल घेण्या इतकी महत्त्वाची आहे असं योगेश बन यांचं वक्तव्य आहे। पाहूया आपण। तर तिथं छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेचे 99 उमेदवार रिंगणात आहेत। या 7 माजी नगरसेवक आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा समावेश आहे। एकनिष्ठ कार्यकर्त्यांसोबतच अनेक आयरामांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होत असल्या कारणानं या ठिकाणी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कामगिरीकडे विशेष लक्ष आहे। उल्हासनगर महापालिका निवडणूक आणि इथं 78 जागांकरता 864 उमेदवारी अर्ज दाखल आहेत। उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजप शिवसेना स्वबळावर लढतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।